चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक डॉक्टर दत्ताहरी होनराव, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, श्री हौगी स्वामी महाविद्यालय उदगीर. तर विद्यार्थी मित्र हो, आपल्या परीक्षा 15 आणि 16 तारखेला आहेत. BA सेकंड इयरचा भारतीय शासन आणि राजकारण हा जो पेपर आहे, त्या पेपरची काही महत्त्वाची प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, आपण या चॅनलवर नव्याने आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ टाकलं त्याचं नोटिफिकेशन आपोआप येईल आणि आपल्याला या अधिक सरावामुळं या परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी मदत होईल. तर विद्यार्थी मित्र हो, पाहू आपण भारतीय शासन आणि राजकारण या पेपरची महत्त्वाची प्रश्न. विद्यार्थी मित्र हो, हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रश्न क्रमांक आहे 1. संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष कोण होते? पर्याय ए आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पर्याय बी आहे डॉक्टर BR आंबेडकर, पर्याय सी आहे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा आणि पर्याय डी आहे डॉक्टर BN राव. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष होते. तर विद्यार्थी मित्र हो, प्रश्न क्रमांक आहे 2. खालीलपैकी कोणते कार्य निर्वाचन आयोगाचे आहे? लक्ष द्या विद्यार्थी मित्र हो, पर्याय ए आहे मतदार यादी अद्ययावत करणे, पर्याय बी आहे मतदार ओळखपत्र देणे, पर्याय सी आहे निवडणुका घेणे आणि पर्याय डी आहे वरील सर्व. आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, वरील सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. सध्या भारतीय संविधानात किती मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहेत? विद्यार्थी मित्र हो, पर्याय ए आहे 9, पर्याय बी आहे 10, पर्याय सी आहे 11 आणि पर्याय डी आहे 12. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, 10. सध्या भारतीय संविधानामध्ये 10 मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. विद्यार्थी मित्र हो, लक्ष द्या, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? पर्याय ए आहे राष्ट्रपती, पर्याय बी आहे उपराष्ट्रपती, पर्याय सी आहे पंतप्रधान आणि पर्याय डी आहे गृहमंत्री. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, पंतप्रधान. पंतप्रधान हे मंत्रिमंडळाचे अध्यक्ष असतात. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. मार्गदर्शक तत्त्वे संविधानाच्या कोणत्या भागात समाविष्ट करण्यात आली आहेत? विद्यार्थी मित्र हो, पर्याय 1 ए आहे भाग 1, पर्याय बी आहे भाग 2 आणि पर्याय सी आहे भाग 3 आणि पर्याय डी आहे भाग 4. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, भाग 4. विद्यार्थी मित्र हो, भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश आहे, हे आपण अभ्यासलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. भारतीय संविधानातील कोणत्या कलमामध्ये मूलभूत हक्कांची तरतूद करण्यात आली आहे? विद्यार्थी मित्र हो, पर्याय ए आहे 14 ते 36, पर्याय बी आहे 12 ते 35, पर्याय सी आहे 12 ते 37, पर्याय डी आहे 14 ते 38. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे 12 ते 35, पर्याय बी. 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क घटनेच्या 3ऱ्या प्रकरणामध्ये हे सगळा भाग आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. समतेचा अधिकार अनुच्छेद कितीमध्ये देण्यात आला आहे? पर्याय ए आहे कलम 14 ते 18, पर्याय बी आहे कलम 24 ते 25, पर्याय सी आहे कलम 23-24 आणि पर्याय डी आहे 19 ते 22. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए 14 ते 18. समतेचा हक्क 14 ते 18 मध्ये देण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. विद्यार्थी मित्र हो, लक्ष द्या, भारतीय संविधानाचा सरनामा सामाजिक, आर्थिक व राजकीय डॅश डॅश हमी देतो. पर्याय ए आहे न्याय, पर्याय बी आहे स्वातंत्र्य, पर्याय सी आहे समता, पर्याय डी आहे वरीलपैकी नाही. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए न्याय. भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाची हमी दिली जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. विद्यार्थी मित्र हो, लक्ष द्या, संविधान सभेची निर्मिती कोणत्या योजनेनुसार करण्यात आली? पर्याय ए आहे क्रिप्स मिशन, पर्याय बी आहे कॅबिनेट मिशन, पर्याय सी आहे माउंटबॅटन प्लॅन,
आणि पर्याय डी आहे वरीलपैकी नाही. आणि विद्यार्थी मित्र हो, आपल्याला ज्ञात आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, कॅबिनेट मिशननुसार संविधान सभेची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये कोणते आहेत? पर्याय ए आहे लिखित राज्यघटना, पर्याय बी आहे जनतेचे सार्वभौमत्व, पर्याय सी आहे सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य आणि पर्याय डी आहे वरीलपैकी सर्व. आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, वरीलपैकी सर्व भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये आहेत. तर विद्यार्थी मित्र हो, त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. पाहू, ही प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत आणि म्हणून आपण लक्षपूर्वक ऐकली पाहिजेत. संविधान सभेने संविधानाला कोणत्या दिवशी स्वीकृती प्रदान केली? पर्याय ए आहे 15 ऑगस्ट 1947, पर्याय बी आहे 26 नोव्हेंबर 1949, पर्याय सी आहे 26 नोव्हेंबर 1948 आणि पर्याय डी आहे 26 जानेवारी 1949. आणि विद्यार्थी मित्र हो, आपल्या सर्वांना हे ज्ञात आहे की संविधान सभेने संविधानाला 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृती दिलेली आहे आणि म्हणून तो दिवस आपण आता अलीकडं संविधान दिन म्हणून साजरा करतो आहोत. आणि म्हणून आपल्याला हा प्रश्न लक्षात असला पाहिजे. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे कारण? पर्याय ए आहे विशिष्ट धर्माच्या तत्वानुसार शासन कार्य चालते, पर्याय बी आहे शासन धर्माच्या कार्यात हस्तक्षेप करते, पर्याय सी आहे भारत हे हिंदू राष्ट्र आहे आणि पर्याय डी आहे भारतीय शासनाचा कोणताही अधिकृत धर्म नाही. आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, भारतीय शासनाचा कोणताही अधिकृत धर्म नाही. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे कारण भारतीय शासनाचा कोणताही अधिकृत धर्म नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणता एक मूलभूत अधिकार आहे? पर्याय ए आहे माहितीचा अधिकार, पर्याय बी आहे शिक्षणाचा अधिकार, पर्याय सी आहे मृत्यूचा अधिकार आणि पर्याय डी आहे मालमत्तेचा अधिकार. आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. विद्यार्थी मित्र हो, लक्ष द्या. राष्ट्रपती लोकसभेत कोणत्या समाजाच्या 2 सदस्यांची नेमणूक करतात? पर्याय ए आहे पारसी, पर्याय बी आहे ॲग्लो इंडियन आणि पर्याय सी आहे बौद्ध, पर्याय डी आहे जैन. आणि विद्यार्थी मित्र हो, आपल्याला ज्ञात आहे राष्ट्रपती लोकसभेत ॲग्लो इंडियन समाजाच्या 2 सदस्याची नेमणूक करतात आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, ॲग्लो इंडियन. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. घटनेतील तरतुदीनुसार भारतीय संसदेत कोणाचा समावेश होतो? पर्याय ए आहे राष्ट्रपती, लोकसभा व मंत्रिपरिषद, पर्याय बी आहे लोकसभा आणि राज्यसभा, पर्याय सी आहे राष्ट्रपती आणि पंतप्रधान आणि पर्याय डी आहे राष्ट्रपती आणि संसदेची 2 सभागृहे. आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, राष्ट्रपती आणि संसदेची 2 सभागृह म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा यांचं मिळून संसद होत असते. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. विद्यार्थी मित्र हो, लक्षपूर्वक ऐका. सामूहिक जबाबदारी तत्व हे कोणाशी संबंधित आहे? पर्याय ए आहे मंत्रिमंडळ, पर्याय बी आहे राष्ट्रपती, पर्याय सी आहे लोकसभा आणि पर्याय डी आहे पंतप्रधान. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए, मंत्रिमंडळ हे सामूहिक जबाबदारीचं तत्व पालन करत असते. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतो? पर्याय ए आहे पंतप्रधान, पर्याय बी आहे राष्ट्रपती, पर्याय सी आहे संसद आणि पर्याय डी आहे वरीलपैकी नाही. आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, राष्ट्रपती. मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतो. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. सध्या भारतीय लोकसभेतील सभापती कोण आहेत? पर्याय ए आहे शिवराज पाटील, पर्याय बी आहे पी ए संगमा, पर्याय सी आहे सुमित्रा महाजन आणि पर्याय डी आहे ओम बिर्ला.
आणि विद्यार्थी मित्र, आपल्या सर्वांना ज्ञात आहे सध्या भारतीय लोकसभेतील सभापती ओम बिर्ला हे आहेत आणि याचं उत्तर आहे पर्याय डी, अत्यंत तरुण सभापती आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. भारताने संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? पर्याय ए आहे द युनायटेड किंगडम, पर्याय बी आहे द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, पर्याय सी आहे कॅनडा, पर्याय डी आहे स्वित्झर्लंड. आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए, युनायटेड किंगडम. जे ब्रिटन किंवा इंग्लंड ह्याला युनायटेड किंगडमसुद्धा म्हणतात आणि म्हणून हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणता शब्द संविधानाच्या सरनाम्यामध्ये 42व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केला नाही? आणि विद्यार्थी मित्र हो, पर्याय ए आहे धर्मनिरपेक्षता, पर्याय बी आहे समाजवादी आणि पर्याय सी आहे राष्ट्राची एकता आणि पर्याय डी आहे अखंडता. आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, राष्ट्राची एकता हा शब्द समाविष्ट केलेला नाही. तर 42व्या घटनादुरुस्तीने धर्मनिरपेक्षता, समाजवादी आणि अखंडता ही शब्द समाविष्ट करण्यात आलेली आहेत. तर विद्यार्थी मित्र हो, आपण महत्त्वाची 20 प्रश्न पाहिलेली आहेत. आपण या चॅनलवर नव्याने आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, अधिकाधिक विद्यार्थ्यांना शेअर करा. धन्यवाद विद्यार्थी मित्र हो, आज आपण इथंच थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.